अनघा आपल्या अद्ययावत डिझायनर बेडवर बसून लॅपटॉपवर तिच्या फॅशन ब्रँडच्या नवीन कलेक्शनचे रिव्ह्यू पाहत होती. ती एका अत्यंत श्रीमंत फॅशन डिझायनर बिझनेसमॅनची एकुलती एक मुलगी होती. लहानपणापासूनच अथांग श्रीमंती, नोकर-चाकर आणि ब्रँडेड वस्तूंच्या गराड्यात वाढल्यामुळे तिच्या स्वभावात एक सुप्त अहंकार आणि पैशाचा प्रचंड माज उपजतच आला होता. तिच्यासाठी जगातील प्रत्येक नात्याची, प्रत्येक वस्तूची किंमत फक्त आणि फक्त प्राइस टॅगवरून ठरत असे. अनघाचे सासरे दीनानाथ रेल्वेमध्ये क्लर्क होते, पण आता ते निवृत्त झाले होते. दीनानाथ यांच्या अंगावर साधा खादीचा कुर्ता, डोळ्यांवर जुना चष्मा आणि चेहऱ्यावर एक संतासारखी शांतता असायची. निवृत्तीनंतर ते आपल्या मुलासोबत, केतनसोबत राहायला आले होते. पण अनघाच्या या आलिशान बंगल्यात त्यांना एका नोकरासारखी किंवा उपऱ्यासारखी वागणूक मिळू लागली. दीनानाथजींना घरात बसणे आवडत नव्हते, म्हणून ते झाडांना पाणी घालणे, बाजारातून भाजी आणणे किंवा घरात लहान-सहान मदत करणे पसंत करायचे. परंतु अनघाला त्यांचा हा साधेपणा म्हणजे तिच्या हायक्लास स्टेटसला लागलेला कलंक वाटायचा. त्या दिवशी अनघाला अचानक हवामान बदलल्यामुळे तीव्र ताप आला होता. अंग तापाने फणफणले होते आणि डोकेही दुखत होते. केतन ऑफिसच्या एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी सकाळीच बाहेर पडला होता. घरात नोकर-चाकर होते. दीनानाथजींना आपल्या आजारी सुनेची काळजी वाटली. त्यांनी स्वतः स्वयंपाकघरात जाऊन जुन्या घरगुती पद्धतीने कढीपत्ता, आले आणि काळी मिरी घालून एक उत्कृष्ट गरम आणि पौष्टिक काढा बनवला. त्यांचा हेतू फक्त एवढाच होता, काढा प्यायल्याने सुनेला थोडे बरे वाटेल. दीनानाथजी थरथरत्या हाताने काचेची वाटी ट्रेमध्ये ठेवून अनघाच्या खोलीत गेले. खोलीत एसीचा गारवा होता. अनघा बेडवर डोक्याला हात लावून बसली होती. बेटा अनघा, हा घे गरम काढा, तापात आराम पडेल तुला. दीनानाथजी अत्यंत आपुलकीने आणि मऊ स्वरात म्हणाले. अनघाने डोळे उघडून समोर पाहिले. समोर तिचे सासरे उभे होते, ज्यांच्या कुर्त्याला कोपऱ्यापाशी थोडे ठिगळ लावलेले होते आणि त्यांच्या हातात साधा काचेचा कप होता. काढा पाहताच अनघाच्या चेहऱ्यावर अत्यंत तीव्र तिटकार आणि संतापाचे भाव उमटले. तिने झटकन हात पुढे केला आणि दीनानाथजींच्या हातातील ट्रे बाजूला ढकलला. वाटी बाजूच्या 5 स्टार डिझायनर असलेल्या टेबलवर जोरात आपटली, ज्यामुळे त्यातील थोडा काढा टेबलवर सांडला. व्हॉट इज दिस बाबा, काय गावंढळपणा आहे हा, अनघाने ओरडत म्हटले. तापामुळे तिचा आवाज क्षीण झाला होता, पण तिचा अहंकार स्पष्ट जाणवत होता. तुम्हाला कोणी सांगितलं माझ्या खोलीत यायला? आणि हे कसलं घाणेरडं सूप बनवलं आहे? तुमच्या हाताला काही 5 स्टार हॉटेलसारखी किंवा कॅफेसारखी चव नाही. मला असल्या घरगुती काढ्याची अजिबात गरज नाही. माझ्यासाठी माझ्या पर्सनल शेफने आधीच सूप ऑर्डर केले आहे. दीनानाथजी शांत राहिले. त्यांनी सांडलेला काढा पुसण्यासाठी हात पुढे केला, पण अनघाने त्यांना थांबवले. हात लावू नका माझ्या टेबलला. तुमचे हे मळके हात लागून माझी महागडी फर्निचर खराब होईल. आणि हो, एक गोष्ट कान उघडून ऐका. उद्या दुपारी माझ्या मैत्रिणी माझ्या घरी किट्टी पार्टीसाठी येणार आहेत. पुण्याच्या टॉप बिझनेसमॅनच्या बायका आहेत त्या. तुम्ही या असल्या साध्या मळक्या कपड्यात त्यांच्यासमोर येऊ नका. चुकूनही बाहेर हॉलमध्ये फिरू नका. समजलं? मला त्यांच्यासमोर माझी इज्जत घालवायची नाहीये. तुम्ही या घरात राहताय हीच माझ्यासाठी खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. तेवढ्यात केतन आपली मीटिंग अर्धवट सोडून अनघाची तब्येत पाहण्यासाठी खोलीत येत होता. दारातून जेव्हा त्याने अनघाचे हे शेवटचे शब्द ऐकले, तेव्हा त्याचा चेहरा क्रोधाने लाल झाला. तो पुढे आला आणि दीनानाथजींच्या हातातून तो ट्रे काढून स्वतःच्या हातात घेतला. अनघा, तुझी हिंमत कशी झाली बाबांशी असं बोलण्याची? केतन जोरात ओरडला. बाबा आहेत ते माझे. त्यांनी रेल्वेमध्ये दिवसरात्र प्रामाणिकपणे नोकरी करून स्वतः उपाशी तापाशी राहून मला शिकवले आहे. आज मी ज्या हुद्द्यावर आहे, जो बिझनेस करतोय, तो केवळ त्यांच्या संस्कारामुळे आणि मेहनतीमुळे. तू त्यांचा असा अपमान करू शकत नाहीस. प्रामाणिकपणा? ओ प्लीज केतन, तुझं हे इमोशनल भाषण बंद कर. अनघा बेडवर ताडकन उठून उभी राहिली. ती केतनच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली. आजच्या 21व्या शतकात प्रामाणिकपणाला कोणी बाजारात कुत्रंही विचारत नाही. इथे फक्त बँक बॅलन्स आणि स्टेटस चालतं. तुझ्या या प्रामाणिक बाबांनी तुला आयुष्यात काय दिलं आहे? एक जुनी गंजलेली स्कूटर आणि त्या खेड्यातल्या 2 खोल्यांचे घर. आज तू ज्या बंगल्यात उभा राहून माझ्यावर ओरडतोयस ना, तो बंगला आणि जी गाडी चालवतोयस ती गाडी माझ्या पप्पांनी मला लग्नात दिली आहे. या घरात जे काही आहे ते माझ्या पैशामुळे. तुझ्या बाबांची लायकी काय आहे या घरात राहण्याची? ते इथे फुकटचे राहतात, म्हणून त्यांनी नोकरासारखे राहावे, मालकासारखे नाही. केतनचा हात रागाने थरथरू लागला. तो काही बोलणार
तेवढ्यात दीनानाथजींनी केतनचा हात घट्ट धरला. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, पण चेहऱ्यावर एक शांत आणि गंभीर भाव होता. त्यांनी केतनला मागे खेचले. केतन बाळा, शांत हो. अनघा आजारी आहे. तापात काय बोलतीये तिचं तिला कळत नाहीये. चल, आपण बाहेर जाऊया, दीनानाथजी अत्यंत संथ आवाजात म्हणाले. आणि त्यांनी केतनला खोलीबाहेर नेले. खोलीचा दरवाजा बंद करताना अनघाने मागून पुन्हा टोमणा मारला. हो, जा, घेऊन जा तुमच्या या क्लर्क बापाला. लायकी नसलेले लोक घरात आले की असंच होतं. दीनानाथजींनी अनघाच्या शब्दांवर एकही उलट उत्तर नाही दिले. त्यांनी फक्त वळून दरवाजाकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर एक गूढ हसू उमटले. असे हसू जे सुचवत होते की अनघा ज्या पैशांच्या गर्वाच्या भिंतीवर उभी आहे, ती भिंत किती कमकुवत आहे याची तिला अद्याप कल्पना नव्हती. पण केतनला आणि दीनानाथजींना ठाऊक होते की या गर्वाचा अंत खूप जवळ आला आहे. काही महिन्यातच परिस्थितीने पलटी खाल्ली. अनघाचे वडील, जे स्वतःला पुण्याचे मोठे टेक्स्टाईल किंग समजत होते, त्यांच्या एका चुकीच्या व्यावसायिक निर्णयामुळे आणि बाजारातील अचानक आलेल्या मंदीमुळे त्यांची कंपनी पूर्णपणे कोलमडली. बँकेचे कर्ज, कच्च्या मालाचे थकीत पैसे आणि मार्केटमधील देणे यामुळे त्यांच्यावर दिवाळखोरीची वेळ आली. त्यांची सर्व मालमत्ता, अगदी अनघा राहत असलेला बंगला आणि गाडीसुद्धा जप्त होण्याच्या उंबरठ्यावर होते. त्यांना कंपनी वाचवण्यासाठी तातडीने 50 कोटी रुपयांच्या रोख गुंतवणुकीची गरज होती. अनघाच्या घरातील एसीचा गारवा आता संपला होता. तिथे चिंतेची धग जाणवू लागली होती. ती हॉलमध्ये अस्वस्थपणे फेऱ्या मारत होती. तितक्यात तिचे वडील अत्यंत हताश अवस्थेत तिथे आले. अनघा, काहीतरी कर बेटा. जर 2 दिवसात 50 कोटींची व्यवस्था नाही झाली तर आपण रस्त्यावर येऊ. माझे बँकर मित्रही आता फोन उचलत नाहीत. तिचे वडील डोक्याला हात लावून रडवेले होऊन म्हणाले. अनघाने विचार केला आणि तिने सोफ्यावर बसलेले केतनला गाठले. तिचा तोरा अजूनही पूर्ण गेला नव्हता. केतन, तुझ्या बाबांना बोलावून घे. रेल्वेमध्ये त्यांनी आयुष्यभर नोकरी केली आहे. त्यांची काहीतरी पेन्शनची रक्कम किंवा ग्रॅज्युइटीचे पैसे बँकेत जमा असतील ना, ते सर्व पैसे पप्पांच्या कंपनीत गुंतवायला सांग. शेवटी आम्हीच त्यांना या आलिशान बंगल्यात एवढे महिने सांभाळतोय. एवढं कर्तव्य नाही का त्यांचं? दीनानाथजी तिथेच कोपऱ्यावर झाडांना पाणी घालत होते. अनघाचे हे शब्द ऐकून ते शांतपणे पुढे आले. त्यांनी हातातील पाण्याचा तांब्या खाली ठेवला, आपला चष्मा नीट केला आणि अत्यंत मऊ स्वरात म्हणाले, माझ्याकडे सध्या रोख रक्कम जास्त नाही. त्यांचे बोलणे पूर्ण व्हायच्या आधीच अनघाने उपरोधाने एक मोठा क्रूर अट्टहास केला. तिच्या चेहऱ्यावरचा अहंकार पुन्हा जागा झाला होता. तुमच्याकडे असणार तरी किती? 2-4 लाख रुपये. तुमच्या या रेल्वेच्या चिल्लर पेन्शनने आणि काही लाखांच्या रकमेने माझ्या पप्पांचे कोट्यवधीचे कर्ज फिटणार आहेत का? 50 कोटींची किंमत माहिती आहे का तुम्हाला? शून्य मोजता मोजता तुमची पिढी निघून जाईल. तुमची लायकी नाही तेवढी. त्यामुळे उगाच मदतीचा खोटा मोठेपणा दाखवू नका. केतन, मी तुझ्याशी बोलतीये, यांच्याशी नाही. तिचे वडीलही म्हणाले, हो दीनानाथजी, हा बिझनेसचा विषय आहे, तुमच्या पेन्शनचा नाही. दीनानाथजींनी अनघाच्या आणि तिच्या वडिलांच्या अपमानास्पद शब्दांवर एकही अवाक्षर काढले नाही. त्यांच्या चेहऱ्यावर राग नव्हता, उलट एक अनाकलनीय शांतता होती. त्यांनी काहीच न बोलता आपल्या कुर्त्याच्या खिशातून एक अत्यंत जुना बटनाचा नोकिया फोन बाहेर काढला. त्यांनी शांतपणे बाजूला जाऊन एका नंबरवर फक्त एक लहानसा संदेश टाईप केला आणि सेंड बटन दाबले. त्या एका मेसेजमध्ये काय जादू होती हे अनघाला माहीत नव्हते. ती आपल्याच गर्वात आणि चिंतेत बुडाली होती. तर दीनानाथजी पुन्हा शांतपणे जाऊन झाडांना पाणी घालू लागले. दुसऱ्या दिवशी अनघा आणि तिचे वडील त्यांच्या कॉर्पोरेट ऑफिसच्या VIP लाऊंजमध्ये अत्यंत तणावात बसले होते. आज त्यांची कंपनी लिलावात जाणार होती. पण अचानक एका आंतरराष्ट्रीय चॅरिटेबल ट्रस्टने त्यांच्या कंपनीत 50 कोटींची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली. त्या ट्रस्टचे मुख्य चेअरमन काही वेळातच तिथे करार स्वाक्षरीसाठी पोहोचणार होते. अनघाचे वडील चिंतेने थरथरत होते. अचानक ऑफिसच्या बाहेर सायरनचे आवाज घुमले. गेटवर 3 काळ्या रंगाच्या मर्सिडीज गाड्या येऊन थांबल्या. बंदूकधारी सुरक्षा रक्षकांनी तातडीने वेढा घातला आणि VIP लाऊंजचा दरवाजा उघडला गेला. वकिलांच्या मागे कोटसूट घातलेले एक अत्यंत रुबाबदार भारदस्त व्यक्तिमत्व आत आले. त्यांच्या मागे रेल्वेचे अनेक माजी उच्चाधिकारी आणि नामवंत उद्योगपती आदराने चालत होते. अनघाने समोर पाहिले आणि तिच्या हातातील कॉफीचा कप जमिनीवर पडून त्याचे तुकडे तुकडे झाले. तिच्या अंगातून भीतीची एक लहर धावून गेली. समोर उभे असलेले गृहस्थ दुसरे तिसरे कोणी नसून तिचे तेच साधे सासरे दीनानाथजी होते. त्यांचा तो दरारा आणि चेहऱ्यावरील तेज पाहून
अनघाची बोलतीच बंद झाली. अनघाचे वडील थरथर कापायला लागले. दीनानाथजी, तुम्ही या आंतरराष्ट्रीय ट्रस्टचे मालक? दीनानाथजींच्या मुख्य वकिलाने पुढे येत फाईल टेबलवर ठेवली आणि अत्यंत करडे आवाजात सांगितले, होय अनघा मॅडम, ज्या दीनानाथजींना तुम्ही केवळ एक रेल्वेचे क्लर्क समजून आयुष्यभर हिणवलत, ते भारतातील सर्वात मोठ्या रेल्वे एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह बँकेचे मुख्य माजी चेअरमन आणि 500 कोटींच्या माऊली चॅरिटेबल फाउंडेशनचे सर्वेसर्वा आहेत. त्यांनी स्वतःचा पगार आणि बँकिंगमधील हुद्द्याचा वापर करून हजारो अनाथांना आणि संस्थांना उभे केले. स्वतःसाठी त्यांनी कधीच पैसा वापरला नाही, कारण त्यांना साधे जीवन आवडते. काल त्यांनी खिशातून जो मेसेज केला होता तो याच 50 कोटींच्या फंड रिलीजसाठी होता. अनघाला स्वतःच्याच कानांवर विश्वास बसत नव्हता. ती ज्या 5 कोटींच्या बंगल्याचा आणि ऑडी कारचा माज करत होती, ते साम्राज्य 500 कोटींच्या मालकासमोर अत्यंत क्षुल्लक आणि लाजिरवाणी होते. तिची पैशाची घमेंड आणि अहंकाराची भिंत एका सेकंदात पत्त्यासारखी कोसळली. तिला तिच्या शब्दांची आठवण झाली. तुमची लायकी नाही. ती ओक्साबोक्शी रडू लागली आणि धावत जाऊन दीनानाथजींच्या पाया पडली. बाबा, मला क्षमा करा. मी पैशाच्या नशेत इतके आंधळी झाले होते की समोर उभा असलेला खरा हिरा मला दिसलाच नाही. मी तुमच्या साधेपणाचा, तुमच्या वयाचा आणि संस्काराचा प्रचंड अपमान केला. मला माफ करा बाबा. तिने त्यांचे पाय घट्ट धरून ठेवले. दीनानाथजींनी अत्यंत शांतपणे तिला उठवले, तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि हसून म्हणाले, बेटा अनघा, पैसा आज तुझ्याकडे आहे, उद्या माझ्याकडे असेल. तो येत जात राहतो. पण नात्यांची किंमत कधीच पैशाच्या प्राईस टॅगने ठरवता येत नाही. माणसाची लायकी त्याच्या बँकेतील पैशाने नाही, तर संकटात दुसऱ्याच्या पाठीशी उभे राहण्याच्या वृत्तीने ठरते. मला तुझा बंगला नकोय. मला माझ्या मुलाचं आणि तुझं सुख हवंय. दीनानाथजींनी 50 कोटींच्या गुंतवणुकीच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली आणि अनघाच्या वडिलांची कंपनी वाचवली. अनघाचे डोळे आज खऱ्या अर्थाने उघडले होते. तिला समजले होते की जगातील सर्वात मोठी श्रीमंती पैशात नसून माणसांच्या साधेपणात आणि नात्यांच्या खऱ्या पवित्रतेत असते. अनघाला तिच्या किटी पार्टीत सासऱ्यांच्या साधेपणाची लाज वाटत होती. मित्रांनो, आपणही आपल्या आधुनिक जीवनशैलीत कधीकधी आपल्या घरातील मोठ्या माणसांच्या साधेपणाला कमी लेखण्याची चूक करतो. दीनानाथजी अब्जाधीश नसून खरोखरच एक सामान्य क्लर्क असते, तर अनघाने आपली चूक मान्य केली असती का? तुमचे प्रामाणिक मत खाली कमेंट करून नक्की कळवा. कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, मित्रासोबत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात अशाच एका डोळे उघडणाऱ्या नव्या कथेसह. धन्यवाद.